नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सिंधुदुर्गातल्या डंपर वाहन चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला जे वळण लागलंय त्याविषयी. वाळू माफियांच्या संदर्भातला प्रश्न राज्यात उभा ठाकलेला असताना अशा प्रकारे डंपर चालक असतील किंवा हे सर्वपक्षीय नेते जेव्हा या सगळ्या वाळू माफियांना पाठीशी घालण्यासाठी म्हणून एकत्र येतात, त्याचा अर्थ काय घ्यायचा? दुसऱ्या बाजूला जेव्हा सगळ्या राज्यातली परिस्थिती आपण पाहत असताना पर्यावरणाचं कोकणातलं रक्षण करण्यासाठी म्हणून आपण पुढाकार घेण्याऐवजी अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करणारे जे सगळे मंडळी आहेत, वाळू उपसा करणारे असतील, गौण खनिज काढून डोंगर पोखणारी माणसं असतील आणि त्याची परवानगी संपलेली असताना, मर्यादा संपलेली असताना किंवा घालून दिलेल्या अटी शर्ती यांचं उल्लंघन केलेलं असताना देखील ते जर उत्खनन करत असतील तर अशा लोकांना पाठीशी घालण्यामध्ये आपण कोणतं स्वारस्य दाखवतोय? या सगळ्या विषयी आपल्याला चर्चा करायची आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये नितेश राणे यांनी नेतृत्व केलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि 10 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. यामध्ये या सगळ्या आंदोलनात राणे एकाकी पडल्याचं दिसून येत होते त्यांच्या पक्षात. आता 4 दिवसानंतर 3 दिवसानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते विधानसभेचे हे आता कोकणात गेले. इतके दिवस राणे एकटे लढत होते, हे पक्षात दिसत नव्हतं का? हाही मुद्दा चर्चेमध्ये येतोय. त्यामुळे या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न आपले असतील. पहिला प्रश्न आपला आहे की सिंधुदुर्गातील सर्वपक्षीय नेते वाळू माफियांना पाठीशी घालतायत का? दुसरा प्रश्न आपला असेल की काँग्रेसमधील गटबाजीनं राणेंना पक्षात एकाकी पाडलंय का? तिसरा प्रश्न आहे वाळू माफियांवर अंकुश ठेवणारे अधिकारी हे राजकीय दबावाचे बळी ठरतायत का? या 3 प्रश्नाविषयी आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत, आपल्यासोबत राम कदम आहेत भाजपचे प्रवक्ते, आपल्यासोबत प्राध्यापक जय सामंत आहेत, हे अभ्यासक आहेत, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे निवृत्त संचालक देखील आहेत. तर ते PhD करतायत पर्यावरण आणि पर्यटन या दृष्टीने त्यांचा सध्या PhDचा अभ्यास सुरू आहे. आपल्यासोबत वैभव नाईक आहेत, शिवसेनेचे आमदार कणकवलीमधून. आपल्यासोबत संदीप कुडतरकर आहेत, हे आहेत माजी अध्यक्ष युवक काँग्रेसचे, मात्र राणे समर्थक देखील आहेत. आज ती त्यांची बाजू इथे मांडतील. या सगळ्या विषयाला सुरू करण्याआधी वैभव नाईक, मला सुरुवात तुमच्यापासून करायची आहे की कोकणातलं एकूण सगळं पर्यावरण आपण चर्चेला घेत असताना, कोकणात होत असलेलं सगळं पर्यावरणाचा ऱ्हास बघत असताना सर्वपक्षीय नेते वाळू उत्पादक असतील, वाळू माफिया असतील किंवा हे डंपर चालक असतील, यांना का पाठीशी घालतायत? यांच्या समस्या मांडण्यासाठी एकदम सर्वपक्षीय नेत्यांना का मध्येच जाग आली? इतके दिवस काहीच कुठला दिसला नव्हता समस्यांचा आगर उभा राहिलाय, आंदोलन सुरू झालंय की राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न झालाय? निश्चितपणे आपण सांगताय ते आपला गैरसमज या बाबतीत होतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाळूचं धोरण किंवा वाळू ही नदीतनं काढली जाते, परंतु कोकणातली वाळू ही खाडीच्या पट्ट्यातली काढली जाते. यामध्ये खाडीमध्ये अनेक वेळा, म्हणजे दरवर्षी जर आपण ही वाळू नाही काढली खाडीतली, तर त्या ठिकाणी वाळूने हा खाडीतला गाळ भरतो आणि या ठिकाणी आजूबाजूची जमीनसुद्धा या ठिकाणी त्या एक खाडी येण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे कोकणातील वाळू आणि इतर महाराष्ट्रात वाळू सम्राट आहेत, पण या ठिकाणी कोकणात असे वाळू माफिया किंवा वाळू सम्राट असे कोणी नाही आहेत. आणि यासाठी शासनाने यावेळी एक धोरण जाहीर केलं आणि ते धोरण यावर्षी शासनाने माननीय महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्हा असून दे, हातपाटीवरनं वाळू काढतात, म्हणजे डुबकी मारून या ठिकाणी मॅन्युअल पद्धतीने वाळू या ठिकाणी उपसा केली जाते. आणि या मॅन्युअल वाळू केलेल्या उपसामुळे या ठिकाणी पर्यावरणाला कुठलीही हानी पोचत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी या वाळूमुळे या ठिकाणी पर्यावरणाला हानी न पोचल्यामुळे या ठिकाणी सामान्यातले सामान्य लोक हा वाळूचा व्यवसाय करतात. आज आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय लोक किंवा आमचा पाठिंबा ह्या गौण खनिज व्यावसायिकांना का आहे, तर या ठिकाणी असलेल्या ज्या अटी आहेत, शासनाने घातलेल्या शर्ती आणि अटी असतील, ह्या त्या पाळतायत. वाळू व्यावसायिक असून देत, गौण खनिज व्यावसायिक असून देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता असून देत, परंतु या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, हे मात्र या ठिकाणी यांना कायद्याचा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने वापर या लोकांवर करतात आणि त्यांच्यावर अन्याय करतात. एकीकडे शासनाने दिलेल्या अटी, शासनाने जाहीर केलेलं धोरण याचा अवलंब न करता, त्याला या ठिकाणी पाठिंबा न देता त्या ठिकाणी या व्यावसायिकांना कसा त्रास होईल, या व्यावसायिकांना हप्तेबाजी कशी वाढेल, या ठिकाणी यासाठी ते वाळू व्यावसायिकांना त्रास देतात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला त्रास देतात आणि यासाठी आमचा या आंदोलनाला पाठिंबा होता. हरीश रोगे काय म्हणाल की या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून ते म्हणतात आंदोलनाला पाठिंबा होता, पण परिस्थिती काय दिसते कोकणातली तुम्हाला? परिस्थिती या ठिकाणी मी एवढंच सांगेन आपल्याला की कोकणाचा जो माणूस आहे
तो माणूस जगण्याची काही साधनं जी आहेत त्याच्यामध्ये वाळू असेल, चिरा असेल, बागायती असेल, ही त्याची जगण्याची साधनं आहेत. आणि आता वैभव नाईकने सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये मग सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल, ह्या जिल्ह्यामध्ये आमचा जो वाळूचा धंदा करणारा जो व्यावसायिक आहे तो कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी वाळू काढण्याचा प्रयत्न होत असतात. आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं जे काही चाललेलं आहे नाटक ते संपूर्ण आपण बघतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद जे आहेत ते कोकणामध्ये सुद्धा उमटताना आपल्याला दिसतात. आणि मग त्याचा फायदा घेऊन हे जे मग महसूल खात्यामधले काही अधिकारी असतात किंवा पोलीस खात्यामधले जे अधिकारी असतात, ही सगळी मंडळी त्या वाळू काढणारे व्यावसायिक जे आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणून त्याच्यामधून आपलं खिसे कसे भरतील अशा प्रकारचा धंदा त्यांचा चाललेला असतो. आणि मी सांगेन हे जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला जे होतं साधारणपणे गुरुवारपासून हे आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते. कारण तो जीवन कोकणातल्या सर्वसामान्य व्यावसायिकांचा आणि त्याच्यावरती असंख्य लोक जगणारे आहेत, ह्या सगळ्या मंडळींचा जीवन मरणाचा हा प्रश्न असल्या कारणामुळे सगळी मंडळी सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता हे सगळे एका ठिकाणी आलेले होते. परंतु त्याच्यामध्ये ज्या वेळेला मग नेत्यांचा प्रादुर्भाव झाला, नेते मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे आले आणि मग त्याच्यामधून त्या आंदोलनामध्ये फूट पडली वगैरे वगैरे, नंतरचं जे रामायण जे घडलं. परंतु मुळातला जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की तो सर्वसामान्य गरीब माणसाला या सरकारी व्यवस्थेकडून कशा प्रकारे नाडलं जात आहे त्याचा तो परिणाम होता. त्याचा परिणाम होता. पण सर्व पक्षांनी जाऊन तिथे फायदा उठवायचा प्रयत्न नाही केला. इतके दिवस कुणीच पडलं नव्हतं, नंतर सगळेजण उतरले. नाही, इतके दिवस काही चाललं नव्हतं असं काही नाहीये. अनेक दिवसांपासून मग आमचा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटत होती. परंतु यावेळेला सुदैवाने म्हणूया की सुरुवातीला सगळी मंडळी एक आली. राजकारणाचे जे आपले जे काही हेवेदावे होते ते बाजूला ठेवून ते सगळे एक झाले आणि ते जर तसेच जर गेले असते पुढे तर कदाचित या आंदोलनामधून ते जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दृष्टीने फायद्याचं ठरलं असतं. पण ते झालंच नाही. तसं हे दुर्दैवाची बाब आहे, ते झालंच नाही. वैभव नाईक, तुम्हाला काय म्हणायचं होतं? निश्चितपणे हरीश रोके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही तर सुरुवातीपासूनच या ठिकाणी वाळू धोरण जाहीर होण्यासाठी सुद्धा माननीय महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे आम्ही वारंवार बैठक घेतल्या आणि हे वाळू धोरण जाहीर झालं. त्यानंतर त्यातल्या ज्या अटी होत्या त्या अटी पण दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि सुरुवातीच्या दोन तीन दिवसापासून आंदोलन सुरू झालं त्या दिवशीपासून या ठिकाणी आम्ही आहोत. आणि या ठिकाणी या वाळू संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की या व्यावसायिकांना त्रास होणार नाहीत. त्यामध्ये त्यांना जे अपेक्षित असलेले बदल जे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून जे बदल असतील ते बदल माननीय मुख्यमंत्र्यांनी करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर जे अधिकारी त्रास देतात या व्यावसायिकांना असून देत, जिल्ह्यातील नागरिकांना असू देत, अशा अधिकाऱ्यांची चौकशीसाठी एक सदस्यीय समिती तानाजी सत्रे यांच्या नियुक्तीखाली नेमलेली आहे आणि ते स्वतः आता ही समिती आज या जिल्ह्यामध्ये येत आहे. त्यामुळे या गोष्टीचा निर्णय झालेला आहे की त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी आंदोलन सुद्धा मागे घेतलेलं आहे. आता काही मंडळी मात्र यामध्ये आता राजकारण करतायत. एखादा विषय संपलेला असताना सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी त्या विषयाला हे उग्र स्वरूप धारण करण्याचं काम करतायत. त्याचबरोबर ज्यावेळी आम्ही सर्वपक्षीय लोक एकत्र होतो त्यावेळी नितेश राणेंनी एकाकी येऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. ह्या तोडफोडीशी वाळू व्यावसायिकांचा किंवा गौण खनिज व्यावसायिकांचा काही संबंध नव्हता किंवा आमचा त्या गोष्टीशी संबंध नव्हता. म्हणून या ठिकाणी काही लोक राजकारण करतायत. परंतु या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला न्याय दिलेला आहे. येतो हरीश रोके साहेब. संदीप कुडतरकर, काय म्हणाल? नितेश राणे आंदोलनात आले आणि वळण वेगळं लागलं असा आरोप करतात वैभव नाईक. चालेल, मी बोलतो, त्याच्यावर खुलासा करतो. मुळात आधी पहिली गोष्ट अशी आहे, आपण जो शब्द वापरला की वाळू माफिया, महाराष्ट्राचा क्रायटेरिया ह्या उद्योजकांना लावू नये. हे वाळू माफिया नाही आहेत. बरं, ते सर्वपक्षीय आहेत, ते तरुण आहेत, पोटाला कधी जात नसते, पक्ष नसतो, काही नसतो. आता तुम्ही जो एक प्रश्न महत्त्वाचा विचारलेला आहे की ह्यापूर्वी आंदोलन का झालं नाही किंवा सर्वपक्षीय लोक का उतरले नाही, साहेब तुम्हाला नम्रपणे सांगू शकतो की 1.25 वर्ष झालं ह्यांचं भाजप शिवसेनेचं सरकार आलं. ते आल्याच्या नंतरच हे आंदोलनाची पाळी ह्या उद्योजकांवर आली, ह्या वाळू व्यावसायिकांवर आली, गौण खनिजच्या व्यावसायिकांवर आली. पूर्वी पालकमंत्री नारायण राणे साहेब होते, आघाडीचं सरकार होतं. कधीही प्रशासनाचा कुठच्याही उद्योजकाला
वाळू व्यावसायिकाला त्रास झाला नाही. साहेब तुम्हाला सांगतो, आता मला सांगा, सगळे आमचे त्याच्यात लोक आहेत, बीजेपीचे आहेत, शिवसेनेचे आहेत, मनसेचे आहेत, सगळे लोक असताना सुद्धा त्यावेळी ज्यावेळी पोलीस आणि एक मिनिट मला बोलायला द्या. शिवसेनेचे कुठलेही व्यावसायिक या व्यवसायामध्ये नाहीये. मला बोलायला द्या ना, मी तुमच्यात बोललो काय? नाही, शिवसेनेचे कोणी लोक व्यवसायिक आहेत. आम्ही तुम्ही जे काय खोटं बोलाल ते आम्ही मान्य करणार नाही, आम्ही सुद्धा बोलणार. हो, तुम्ही बोलणार, पण शिवसेनेचे लोक या ह्याच्यात व्यवसायात नाही आहेत. ऐका, आता नाही, सुद्धा नाही, तिथे नसतील. बसलेले आहेत, शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे दुसरी गोष्ट, व्यक्ती- वाळू तर डंपर चालकांचं किंवा वाळू व्यावसायिकांचं आंदोलन थांबलेलं नाही किंवा फूट पडलेली नाही. एक शिवसेनेचा पदाधिकारी येतो आणि आपले 5-10 डंपर घेऊन जातो, आणि म्हणून ह्याच्यात फूट म्हणता येणार नाही. आजही तुम्ही जिल्हा केंद्राकडे जा, तिथे 1000 डंपर तिथे उभे आहेत. आम्ही काँग्रेस पक्ष आणि इतर सर्व जे कोण असतील आंदोलन चालू आहे, बरोबर. आम्ही काँग्रेस पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहोत. आणि हे जे सरकार आलं आहे भाजप शिवसेनेचं, आणि ह्यांनी ज्या जाचगटी लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज ह्या तरुणांवर उपासमारीची पाळी आली. साहेब, मला एक नम्रपणे मी तुम्हाला सांगू शकतो, पूर्वी का आंदोलनाची पाळी आली नाही ह्या व्यावसायिकांवर? गेले अनेक पिढी जात हा धंदा चालू आहे, अनेक वर्ष व्यवसाय चालू आहे. राणेसाहेब पालकमंत्री असेपर्यंत कधी कुठच्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची हिंमत झाली नाही. आज या व्यावसायिकांना पोलीस लुबाडतायत, महसूल खातं लुबाडताय, प्रत्येक ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये सरकारच नाही अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे नोकरशाहीच सगळा कारभार चालवते आहे. लोकशाही अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती आहे. पालकमंत्री असून नसल्यासारखे आहेत, इथले आमदार स्थानिक माझ्या बाजूला आहेत ते असून नसल्यासारखे आहेत. खासदार कधी येतात? खासदार इथे जिल्ह्यात असताना लाठीमार होतो. केवढं दुर्दैवाची गोष्ट आहे, या जिल्ह्यासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. राणेसाहेब पालकमंत्री असताना किंवा निलेश राणे खासदार असताना एकाही अधिकाऱ्याची हिंमत झाली नाही कुठच्या सामान्य नागरिकावर, गोरगरिबावर लाठी उगारण्याची. कुठच्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची ताकद झाली नाही कुठच्याही व्यावसायिकाला अडवण्याची. ही आता पाळी का आली, त्याचा गंभीरपणे या सत्ताधाऱ्यांनी विचार केला पाहिजे. वैभव नाईक काय म्हणाल? तर तुम्ही वैभव नाईक काय म्हणाल? हे आंदोलन संदीप, एक मिनिट. हे आंदोलन गोंड खनिज व्यावसायिकांचं आंदोलन हे 2013 मध्ये ह्यांच्या नारायण राणे ज्यावेळी मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार होतं, ते 2013 मध्ये ह्यांच्या खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाळू आणि गौण खनिज व्यावसायिकांना पैसे गोळा करून यांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनातनं कुठलंही निष्पन्नता या आंदोलनातनं झाली नव्हती. या आंदोलनात सांगितलं होतं की इको सेन्सिटिव्ह गाव असलेले वगळू, या ठिकाणी मोरेटोरियम पिरियड सुद्धा हा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या ठिकाणी बदलला. मच्छीमारांना न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी पारंपरिक मच्छीमारांना न्याय देण्याचा मार्ग माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. आज सीआरझेडचा प्रश्न सुटलाय. मुंबई पण वैभव नाईक, एक प्रश्न मला विचारायचा. वैभव नाईक, संदीप, मी येतो तुमच्याकडं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती अनागोंदीची निर्माण होत असताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात राहणं अपेक्षित होतं की इथे येऊन मुख्यमंत्र्यांशी फोनवरून पण बोलणं झालं असतं? तिथे त्यासाठी मुंबईत जाणं काय गरजेचं होतं? जिल्ह्यात राहून पालकमंत्र्यांनी ही परिस्थिती का हाताळली नाही? आता लक्षात घ्या की माननीय पालकमंत्री या जिल्ह्याचे मराठवाड्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सगळेच मंत्री मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त दौऱ्यावर होते. त्यामुळे 2 दिवसापूर्वी या ठिकाणी पालकमंत्री दुष्काळग्रस्त दौऱ्यावर होते. काल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर काल संध्याकाळी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पालकमंत्री शुक्रवारी दौऱ्यावर होते. वैभव नाईक, माहितीसाठी 4 तारखेला शुक्रवार होता तेव्हा दौऱ्यावर होते आणि प्रकार घडला 5 तारखेला शनिवारी. पालकमंत्री कधीही पोहोचू शकले असते. संध्याकाळी घडला, शनिवारी संध्याकाळी प्रसंग घडला आणि त्यानंतर रविवारी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आम्हीच त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ताबडतोब त्या ठिकाणी या ठिकाणी कालच पालकमंत्री या ठिकाणी आलेत. आज पण पालकमंत्री जिल्ह्यातच आहे. संदीप, मी येतो तुमच्याकडे. हा, आता वैभव नाईक म्हणाले की निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली आम्ही 1 लाख लोकांचा मोर्चा काढला. ही सत्य घटना आहे. 2013 मध्ये आम्ही एकही पैसा गौण खनिजवाल्यांकडून घेतला नाही. राणे कुटुंबियाला आणि राणेंच्या आमच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांना कधी लोकांकडे हात पसरायची पाळी आलेली नाही. दुसरी गोष्ट, तो मोर्चा अशासाठी होता की गाडगीळ समितीला विरोध करण्यासाठी, केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, गौण खनिजच्या विरोधात गाडगीळ समितीला विरोध म्हणून होता. ह्याच वाळू प्रश्नावर नव्हता. वाळू प्रश्नावर राणेसाहेब इथे पालकमंत्री असेपर्यंत एकाही तलाट्याची आणि पोलिसांची हिंमत झाली नाही त्यांना हात दाखवायची. दुसरी गोष्ट साहेब सांगतो, पालकमंत्री
या मराठवाड्याचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या गोष्टी सांगतात. हे मंत्रिमंडळाच्या आत्महत्येचा दौरा करायला गेलं ना, तेवढे पैसे जरी शेतकऱ्यांना दिले असते तरी त्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. त्याच्यामुळे मी जिल्ह्यावर येतो, मी राष्ट्रीय प्रश्नावर इथे पण येतो. त्याच्यामुळे हे यांचं अपयश आहे. हे सरकार ते मुद्दे वेगळे आहेत. पालकमंत्री निष्क्रिय. हो साहेब, मला सांगा, खासदार ह्या जिल्ह्यामध्ये असताना वैभव नाईकवर SRP लाठीचार्ज करतात, त्या राजन तेली माजी आमदारवर लाठीचार्ज करतात आणि हे पळून जातात. मला अभिमान आहे नितेश राणेंचा, नितेश राणेंनी ह्या भाषेत सांगितलं, व्हिडिओ टेप आहे, लाईव्ह इंडियावर, लाईव्ह सिंधुदुर्गवर बघा, नितेश राणेंनी सांगितलं पहिली लाठी तुम्ही माझ्या अंगावर चालवा आणि मग माझ्या कार्यकर्त्याला हात लावा. हो, ते पळून गेले, लाटा खाऊन पळून गेले. दुर्दैव नाव लावू नको, अभिमानी शिवसेना आणि थांबल्यानंतर बोलणार. कुडतरकरांना खूप दिवसात खूप मी लाईमलाईट मध्ये असतो, माझी काळजी. संदीप, एक मिनिट त्यांना बोलू द्या. अपघात आणि सत्ता आली आहे, अपघात त्याला बोलू द्या. त्याला खूप दिवस बोलण्याची संधी मिळाली मला. हो, मी काय म्हणतो, संदीप, एक मिनिट त्यांना बोलू द्या. अपघात आणि आलेल्या सरकारमध्ये हे 2-3 वर्ष आहेत, 2-3 वर्ष आहेत. त्यांना संधी मिळाली. काहीतरी लोकांचं करा, लोकांच्या आशीर्वाद. ठीक आहे वैभव, तुम्ही बोला. 3,500 हो, पण त्याला संधी खूप दिवसांनी तुम्ही दिली आहे, त्यामुळे त्याला थांबणार नाही. आता आम्हाला कसं माहिती आहे, या ठिकाणी आम्हाला कामं करायची आहेत, बोलायचं कमी आहे. खरं तर संदीप फक्त आश्वासनं द्यायची आहेत, कामं करायची नाहीत. आता एवढं बोलतायत ना, फक्त आश्वासनं दिलेली आहेत, कामं काही झालेली नाही. ठीक आहे, मी येतो. राम कदम, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकताय काय? येतो वैभव, तुमच्याकडे येतो. एक मिनिट येतो. आता काय, दोघांनाही संधी समान मिळालेली आहे, त्यामुळे जरा बाकी पाहुण्यांचे विचार आपण करूया. नाहीतर असं नको व्हायला की सत्ता मिळाली म्हणून आपण त्याचा उपभोग घेतोय. राम कदम सत्तेतलेच वाटेकरी आहेत, त्यांनाही विचारू आपण. राम कदम, काय नेमकं वाटतंय? एकच सांगतो. हा, मी एकच सांगतो, 1 मिनिट फक्त मला द्या. की त्यावेळी ज्यावेळी लाठीमार झाला त्यावेळी या ठिकाणी नितेश राणेंनी कार्यालय फोडलं, त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी लाठीमार झाला. आता तुम्ही बोलू नका, बाहेर काढण्यासाठी लाठीमार झाला. परंतु ज्यावेळी जे उपोषणकर्ते बसले होते त्या उपोषणकर्त्यांचं उपोषण चालूच होतं, ते आंदोलन चालूच होतं आणि त्या ठिकाणी काही लोक काँग्रेसचे गेले आतमध्ये, परंतु त्या ठिकाणी उपोषण चालू असल्याने मी त्या ठिकाणी थांबलो आणि त्या ठिकाणी एसपीने चुकीच्या पद्धतीने त्या लोकांवर लाठीमार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आम्ही हल्लो नाहीत. खरं तर माझ्यावर सत्ताधारी पक्षाचा आमदार असू देत किंवा मी एक सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक असू देत, माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला, परंतु त्या ठिकाणी मी पळून गेलो नाही. तर त्या ठिकाणी मी थांबलो आणि त्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू झालं नाही, त्याच दिवशी ते आंदोलन संपलं असतं. खरं तर लोकांसाठी लाठी घेण्याचं या ठिकाणी जबाबदारी आमची आहे. त्यांनी सांगितलं शिवसेनेचं या ठिकाणी खरं तर संदीप कुडतरकरांच्या आहारी जाऊन नारायण राणेंनी त्या ठिकाणी बाळागावडे सारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं आणि त्याचं डिपॉझिट सुद्धा सांगतो वाचलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना आता या ठिकाणी मुद्दा पट्टे कुठे. संदीप, मी येतो परत, तो वेगळा मुद्दा. मी येतो राम कदम, तोपर्यंत त्यांना मुद्दा आठवण. मी येतो राम कदम. संदीप, मी नंतर येतो. राम कदम, हा, जास्त हवा बोला राजेंद्रजी. राम कदम, हाच मुद्दा. सर्वपक्षीय नेते हे राजकारणासाठी एकत्र आलेत की खरंच कुणाला तरी प्रश्न सोडवायचा आहे की निव्वळ राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न सुरू आहे? राजेंद्रजी, चर्चेच्या प्रारंभी मी एवढंच सांगेन की आजची चर्चा हे वाळूच्या संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांना जो काही त्रास होतो आहे त्या संदर्भातली चर्चा आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी या चर्चेचं व्यासपीठ स्वतःच्या पक्षाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी करू नये, ही माझी नम्र विनंती सर्वांनाच आहे. आता हे वाळूच्या संदर्भातलं माफिया आणि प्रशासकीय अधिकारी यांचं भिजत पडलेलं घोंगडं जे 2008 पासून 2015 पर्यंत चाललं, ते आमचं सरकार आल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ खडसे ज्येष्ठ मंत्री यांनी ते वाळू धोरण जाहीर केलं. त्याच्या आधी काय चाललं होतं, कशा पद्धतीने वाळू माफियांचे हप्ते होते, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हप्ते होते, हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आपण त्याबाबत जाणकार आहात. मुद्दा असा आहे या ठिकाणी की त्या ठिकाणी जे काही धोरण आहे, नियम आहेत, त्या नियमाच्या पलीकडे त्या वाळूचे डंपरचे मालक आहेत यांच्याकडून शासन दंड वसूल करत आहे, तिथले प्रशासकीय अधिकारी दंड वसूल करत आहेत, अशा प्रकारची त्यांची तक्रार होती. दुसरी तक्रार त्यांची काय होती की आपण असं टाकलं होतं की बाबा तो खनिज मालक आहे, त्या खनिज मालकाने तो डंपर निघाल्याच्या नंतर SMS करायचा आणि 2 तासामध्ये तो डंपर त्या ठिकाणी पोचला पाहिजे, अशा प्रकारची एक त्या अटीमध्ये एक जाचक अट आहे, असं डंपर मालकांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं की कोकण हा डोंगराळ प्रदेश आहे, तिथे SMS मोबाईल नेटवर्क पकडत नाही, SMS वेळेवर जात नाही, अशा सगळ्या ते काही त्यांचं म्हणणं होतं. आणि तिसरी एक महत्त्वाची अट अशी होती की डंपर जप्तीचा अधिकार हा महसूल खात्याला नाही,
असं हायकोर्टाचं सन्माननीय न्यायालयाचे निर्देश होते. अशा प्रकारच्या काही एक तांत्रिक ज्याला आपण म्हणतो अशा तांत्रिक त्यांच्या महत्वाच्या बाबी होत्या. त्या संदर्भात त्यांचं प्रशासनाकडे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणणं होतं. आता विषय असा आहे, याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा विषय नाही. बगर राजकीय मंडळींनी त्या ठिकाणी आंदोलन पुकारलं आणि त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते. ते बगर राजकीय आंदोलन होतं. 3 महत्वाचे प्रमुख मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. मग ते वाळूचे डंपरवाले सुद्धा प्रामाणिकपणे व्यवसाय करत असतील तर हे सरकार त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आणि त्यांच्यावर जर काही जाचक अटी असतील त्या सुद्धा जाचक अटी त्याचं कुटुंब चालण्यासाठी शिथिल झाल्या पाहिजेत. या मानसिकतेचं सरकार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न होता जर एखाद्याचं कुटुंब चालत असेल तर त्याला मदत करणारं हे माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. विषय एवढाच आहे की त्या ठिकाणी जेव्हा 700-800 डंपर एकत्र आले, त्यांनी आंदोलन पुकारलं, तर मला खरंच कळायला मार्ग नाही की त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भेटणं अपेक्षित होतं, ते का भेटले नाहीत. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 सदस्यीय कोकण आयुक्तांनाच कमिटीवर घेतलेला आहे. चौकशी होईल, अहवाल समोर येईल. जो कोणी प्रशासकीय अधिकारी दोषी आहे, जो या सगळ्यांना न्याय देऊ शकला नाही, त्याच्यावर आमचं सरकार निश्चितपणे कारवाई करेल हे मी कोकणवासियांना सांगू इच्छितो. भाग 1. आणि दुसरं, या निमित्तानं नितेश राणे माझे व्यक्तिगत मित्र आहेत. नारायण राणे साहेबांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मोठा मान सन्मान आहे. पण तरी देखील पुढे जाऊन लहान तोंडी मोठा घास एवढंच सांगतो की या प्रकरणाला कुठल्या तरी एका राजकीय पक्षानं हायजॅक करण्याचा प्रयत्न ह्या आंदोलनाला करू नये. हे आंदोलन एका राजकीय पक्षाने हायजॅक करण्याचा प्रयत्न न करता सगळ्यांनी एकत्र येऊन या राज्यातलं कोकणातलं पर्यावरण कसं टिकेल आणि जो व्यवसाय करणारा जो व्यावसायिक आहे त्याला सुद्धा कशा पद्धतीने अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. नितेश राणे ऍक्टिव्ह आहेत, चांगलं काम करतात, मुंबईत सुद्धा चांगलं काम आहे. पण मला खरोखर कळलं नाही, कारण नारायण राणे साहेबांचे महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांवर संस्कार आहेत. मी त्यांचा राग समजू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या लोकांना भेटलंच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. एक सर्वसामान्य माणूस जरी गेला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केबिनच्या बाहेर येऊन त्याला भेटलं पाहिजे. ही आमची मानसिकता आहे. तो का भेटला नाही याची निश्चितपणे चौकशी होईल, ते का भेटले नाहीत ते. पण ठीक आहे. त्या ठिकाणी जर कोणी कायदा हातात घेतला असेल, कायदा हातात घेऊन जर कायद्यासमोर अशा पद्धतीनं जर वेगळ्या प्रकारचं वर्तन झालं असेल, प्रसार माध्यमांकडे फुटेज आहे, बाकीच्या कार्यकर्त्यांकडे फुटेज आहे, तो भाग वेगळा, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. तर अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणाच्याही हातून होता कामा नये हे देखील या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट करावं लागेल. आणि आमचे मित्र संदीप कुडतरकर यांना सांगेन, मी तुमच्या भावना समजू शकतो, वैभव नाईकांच्याही भावना समजू शकतो. आपण सगळ्यांनी मिळून तिथले जे वाळूचे डंपरवाले आहेत त्या सगळ्यांना आपण मदत करू. कोकणाचं पर्यावरण बिघडणार नाही, त्यांच्यावर जाचक अटी लादल्या जाणार नाहीत. आणि त्याचसोबत या सगळ्या ज्या जाचक अटी लादणारे महसूल विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आपण सगळे म्हणून कारवाई करू. असं आपण सामूहिक पद्धतीने एकत्र गेलं पाहिजे. हा काय राजकीय आराखडा नाही. ठीक आहे. हरीश रोगे, तुम्हाला काय म्हणायचं? ठीक आहे राम कदम, एक राम वेगळा कदम, ठीक पायंडा आहे, टाकलेला आहे. ठीक आहे. हरीश रोगे. राम कदमाने अतिशय संतुलित अशी प्रतिक्रिया आपली या ठिकाणी व्यक्त केली आणि त्याने काय व्हायला पाहिजे ते पण सांगितलं. मगाशी वैभव नाईक बोलत असताना त्यांनी एक सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि मग त्यांनी काही आम्हाला आश्वासनं दिली. आता मला एकच प्रश्न विचारायचा आहे वैभव नाईकांना की तुम्हीच सांगता की हे राजकारणाचं व्यासपीठ होता कामा नये. ज्या वेळेला हे आंदोलन उभं राहिलं त्यावेळेला सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. म्हणजे अगदी मनसेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप ही सगळी मंडळी एका सदहीतून त्या ठिकाणी आले, लोकांचा प्रश्न घेऊन आले. आम्हाला सुद्धा जरा बरं वाटलं की कोकणामध्ये अशा प्रकारे सुसंवाद लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे बोलायला गेलात त्यावेळेला त्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते सुद्धा होते, नितेश राणे सुद्धा होते. त्यांना जर बरोबर घेऊन गेला असतात तर तुमचा काय सुसंवाद झाला, तुम्ही काय त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडलेत आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कुठल्या प्रकारची आश्वासनं दिली. आता एक वर्तमानपत्रामधल्या एक नितेश राणेंना अटक झाल्यानंतर घेऊन कसे जातील? नाही, बरोबर. प्रश्न म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की त्याच्या अटक झाल्याच्या नंतर हे जाऊन भेटले. परंतु गुरुवारपासून हे आंदोलन सुरू होतं. गुरुवार शुक्रवार या 2 दिवसामध्ये तिथला तो जिल्हाधिकारी संदीप, एक मिनिट,
तिथला जो जिल्हाधिकारी आहे तो तिकडे ढुंकून सुद्धा त्या आंदोलनकर्त्यांकडे बघत नव्हता. एवढंच नव्हे तर माझ्या परिसरामध्ये भरपूर जागा आहे, तुम्हाला डंपर या ठिकाणी आणून उभे करायचे असतील तेवढे करा. अशा प्रकारची मगरुरीची भाषा ज्यावेळेला जिल्हाधिकाऱ्याकडून येते त्यावेळेला हा मगरूरपणा जो आहे. आणि एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला 2 दिवस 3 दिवस हे आंदोलन होत असताना तीव्रतेने वाढत असताना सुद्धा त्याची दखल घेतली नाही. आता राम नाईक सांगतात की ते बोलायला पाहिजे, त्यांनी मान्य केलं की जिल्हाधिकाऱ्याने जाऊन त्या आंदोलनकर्त्यांच्या बरोबर बोलायला पाहिजे होतं, परंतु तो बोलला नाही जिल्हाधिकारी. ही वस्तुस्थिती एवढंच आहे. नव्हे तर ज्या वेळेला कडेलोट झाल्याच्या नंतर हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्याबरोबर जे डंपरची जे मंडळी असतील ती सगळी ज्या वेळेला भेटायला गेली त्यावेळेला हा जिल्हाधिकारी आपल्या केबिनचं ते लॉक होतं ते बंद करून आतमध्ये बसलेलं होतं आणि ते कार्यकर्ते गेल्याच्या नंतर त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं दृश्यांमध्ये दिसतं. मला हा मुद्दा पुढे न्यायचा आहे. एक सदस्यीय जे कमिटी नेमली गेलेली आहे कोकण आयुक्तांची, त्यांचा जो रिपोर्ट आल्याच्या नंतर स्पष्ट होईल. जो निपक्षपातीपणे जर त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव न आणता जर तो निर्णय आला तर त्या ठिकाणी वस्तुस्थिती लोकांच्या समोर येईल. 2-3 दिवसामध्ये काय प्रॉब्लेम नाही. ब्रेक घ्यायचा. पण ब्रेक पूर्वी मला प्राध्यापक जय सामंत तुम्हाला विचारायचं की कोकणातलं एकूण पर्यावरण आणि आत्ताची हे सुरू असलेली सगळी आंदोलनाची भूमिका हे जर पाहिलं तर काय तुम्हाला चित्र दिसतंय एक अभ्यासक म्हणून? सर्वप्रथम मी आपली माफी मागतो. माझी जी ओळख करून दिली त्यात मी PhD करत नसून मी निवृत्त पर्यावरणशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण हे खाणकाम आणि पर्यावरण आणि पर्यटन ह्याच्यावर PhD केली आहे. हे सुरुवातीला. आणि दुसरं म्हणजे राज्य सरकारमध्ये काम करणारी जी केंद्र सरकारची समिती होती पर्यावरणाची त्याचा मी सदस्य होतो 3 वर्ष. त्यामुळे मला या वाळूबद्दल थोडीशी कल्पना आहे. मगाशी जो संदर्भ देण्यात आला तो योग्य होता की डुबकी मारून जिथं वाळू काढली जाते तिथं पर्यावरणाचा ऱ्हास खूपसा कमी होतो. इथं नदीमध्ये जे वाळू काढली जाते त्यासाठी पंप वापरले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जाते आणि वाळू माफियावर होतात. हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी आपल्याला माहिती आहे, जगभर ही कल्पना आहे, माहिती आहे, विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे की जिथं जिथं पर्यावरणाचा कुठल्या ना कुठल्या कारणाने मोठा ऱ्हास होतो तो दूरगामी किंवा कायमचा असतो. आता आपण सिंधुदुर्गाचं उदाहरण घेतलं तर सिंधुदुर्गाचा जो खरा ठेवा आहे तो निसर्गाचं सौंदर्य आहे आणि म्हणून आपण सिंधुदुर्गाला आता पर्यटन निसर्ग पर्यटनाबद्दल आपण त्याला जास्त वाढ व्हावी विकास व्हावी हा कल्पना करतोय. आणि खाणकाम जे असतं ते ह्याच्याबरोबर विरोधी काम करत असतं. हे आपल्याकडेच नाही, हे जगभर सिद्ध झाले, वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जो अनुभव परदेशी आलेला आहे दुसरीकडे आलेला आहे तो आपल्याला आपण पुन्हा घेण्याची काही गरज नाही, त्यातून शहाणं झालं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच माझ्याकडे थोडीशी मी माहिती गोळा करत होतो की आपल्याकडे सिंधुदुर्गात आता जे मेजर प्रमुख जे खनिजे आहेत ते 74 गावात 20 खाणी चालू आहेत आणि 46 ठिकाणी त्या प्रस्तावित आहेत. आणि गौण खनिज जे आहे ते 70 गावात चालू असून ती 70 गावात एका ठिकाणी नाही, एका गावात 2-3 ठिकाणी चालू आहे. आणखी 74 गावात हे खाणकाम चिरा असेल, दगड मुरूम असेल, हे गौण खनिज प्रस्तावित आहे. या ज्या खाणी चालू आणि प्रस्तावित आहेत त्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहेत. म्हणजे घाटमाथ्यापासून त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत सर्वत्र ते आलेले आहेत. म्हणजे असा कुठला भाग राहणार नाही आहे दुर्दैवानं आणि काही वर्षांनी की जिथं खूप अतोनात जंगलाचं नुकसान झालंय, नद्यांचं नुकसान झालंय किंवा शेतीचं नुकसान झालंय आणि बाकीचा भाग वाचल्यास राहणार नाही. म्हणून जे तात्कालिक जो उत्पन्न मिळणारं जे खनिज आहे आणि दूरगामी शाश्वत जो आपल्याला विकास साधायचा आहे त्याचं साधन असलेला पर्यावरण यातून आपण हा निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि नियोजनात काहीतरी गल्लत झालेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन ह्याचा गंभीरपणे विचार करून हा ठोस पाठपुरावा केला पाहिजे. अगदी खरं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी येऊन एकजुटीने आवाज उठवला पाहिजे. हे होणं कुठेतरी अपेक्षित आहे. ब्रेक घेऊ, पण ब्रेक नंतर उर्वरित 2 प्रश्नाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण काय घेणार? ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सिंधुदुर्गातल्या वाळू
उत्पादक असतील किंवा डंपर चालक असतील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या काही प्रश्नांविषयी मला संदीप कुडतरकर तुम्हाला आता या सेगमेंटमध्ये पहिला प्रश्न विचारायचा तो असा की गेल्या या 3-4 दिवसाच्या आंदोलनामध्ये नारायण राणे काँग्रेस पक्ष म्हणून जर विचार केला तर पक्षात कुठतरी एकाकी पडले हे स्पष्टपणे दिसत होतं. काँग्रेसमधले अंतर्गत गट वेगवेगळे असतील ते तुम्हाला माहिती आहेत काय गट आहेत किंवा जग सगळं जाणतं महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसमध्ये काय गट आहेत आणि आज कुठतरी विखे पाटील तिकडे कोकणात जात आहेत अशी माहिती मिळाली. पण काँग्रेसमध्ये राणे कुठतरी एकाकी पडले असं नाही जाणवलं तुम्हाला? एक मिनिट राजेंद्रजी, मी पहिला आधी सांगू इच्छितो, मुळात माझे मित्र वैभव नाईक जे मागाशी म्हणाले की नितेश राणेंनी नाही तो नाही मगाशचा मी थोडं मला जो वेळ मिळाला नाही साहेब. नितेश राणेंनी एक मिनिट, तो प्रश्नाचं उत्तर येणार ना मी, तो तुमचा खुलासा करतो, तो गैरसमज लोकांमध्ये व्हायला नको. थोडक्यात आधीचा खुलासा थोडक्यात करा आणि या प्रश्नाकडे येऊ आपण. बरं ठीक आहे पुढचं. हां साहेब मी तुम्हाला सांगू शकतो की आता कालपासून मुख्यमंत्र्यांचा स्वतः फोन आला, एकनाथ खडसेंचा फोन आला, अशोक चव्हाण सतत राणे साहेबांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचं विचारताय मुख्यमंत्र्यांचं नाही काँग्रेस सांगतोय ना मी, तुम्ही माझ्यामध्ये बोलू नका. काँग्रेसचा विचारलं मुख्यमंत्र्यांचं विचार. हो पण ते कोणाकोणाचे फोन आले ते मी सांगतो ना. राणे साहेब हे एक राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांची तुमच्यासारखी त्यांची अवस्था झालेली नाही आहे. तुम्ही राणेंची काळजी अजिबात करू नका. सामान्य राणेंची तुम्ही अजिबात काळजी करू नका. राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसच्या मी देतो ना, ते तुम्ही कशाला मध्ये लुडबुडता. हो पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. वैभव नाही, गडकरींनी फोन विसरलेले आहात कारण आंदोलन हातातून गेलेलं आहे. राणे साहेबांनी इन्व्हॉल्वमेंट घेतल्यामुळे शिवसेना भाजपची नाचक्की झालेली आहे. इथे आता तुम्हीच बघा ना राजकारण कोण करताय. मी मुद्द्याकडे येतो आहे. आता विखे पाटील साहेब सध्या आलेले आहेत. राणे साहेबांबरोबर त्यांची प्रेस कॉन्फरन्स कदाचित सुरू झाली असेल आणि मला सांगा, राणे साहेब हे काँग्रेस पक्षाचे एक दिग्गज नेते आहेत. राणे साहेब कुठेही एकाएकी पडलेले नाही आणि हा गौण खनिज हा प्रश्न राणे साहेबांच्या समोर हा किरकोळ प्रश्न आहे. नाही पण संदीप कुडतरकर एक प्रश्न महाराष्ट्राच्या नाही राणे एकत्र पडलेले नसतील नारायण राणे, पण जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये कुठल्याही नेत्याविषयी एखादं वक्तव्य होतं किंवा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा काँग्रेसचे सगळे नेते एकत्रित जागे होतात. वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद होते. मुंबईत का नाही एकाही नेत्याला पत्रकार परिषद घ्यावी वाटली? राणे जर मुख्यमंत्री पदाच्या दर्जाचे असतील तर अशोक चव्हाणांनी का प्रतिक्रिया पटकन दिली नाही? आज 2 दिवसानंतर विखे पाटील जात आहेत. मला एक उत्तर द्या राजेंद्रजी. मी एक मिनिट, वैभव नाईक, मी तुमचा वेळ घेतलेला नाही आहे, मला बोलू द्या. राजेंद्रजी मला एक मी सांगू इच्छितो, हा जो प्रश्न आहे हा जिल्ह्यापुरता मर्यादित प्रश्न आहे. हा राष्ट्रीय महाराष्ट्राच्या लेवलला प्रश्न झालेला नाही आहे आणि इथे वरचे नेते येण्याची गरज नाही. राणे साहेब सक्षम आहेत आणि या उंदीर मांजरं ही गल्ल्यातली ह्यांना वरचे नेते कशाला पाहिजे आहेत? ओ राणे साहेबांना बघून पळणारी माणसं ही विखे पाटील कशासाठी आले? संदीप कुडतरकर मला सांगा जर जिल्ह्यापुरताचा प्रश्न होता मग विखे पाटील कुठला राजकारण करायला आले? साहेब वरचे नेते येण्याची गरजच नाही. मग विखे पाटील कशासाठी आले आज? विखे पाटील कुठलं राजकारण करायला आले आज? मग विखे पाटील राजकारण आले नाही, फक्त निव्वळ राणे साहेबांना भेटायला आलेले आहेत. अशोक राणे साहेबांनी ह्या बाजू सांगितलं अशोक चव्हाणांना, साहेब तुम्ही येण्याची गरज नाही. पण विखे पाटील परवा अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती पाहिजे म्हणून विरोधी पक्षनेते आलेले आहेत. आणि दुसरं साहेब एक मिनिट, हॅलो हा बोला, हॅलो, थोडक्यात संपवा. राजेंद्रजी मला फक्त राजेंद्रजी राम कदम बोला. संदीप एक मिनिट. राजेंद्रजी मला एवढंच म्हणायचं आहे. राजेंद्रजी बोला. राम कदम बोला. संदीप एक मिनिट. संदीप ऐका. संदीप एक ऐका. मिनिट. संदीप आपण या चर्चेचा स्तर IBN लोकमतची चर्चा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये अनेक लोक पाहत असतात. आपण चर्चेचा एक स्तर आपण राखला पाहिजे. मुळामध्ये राणे साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातलं फार मोठं नेतृत्व आहे
आणि अशा वेळेस वेगवेगळे नेते त्या ठिकाणी जाणं, माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलणं हे स्वाभाविक आहे. आणि एखाद्या घटनेमुळे एखाद्या माणसाची उंची वाढली किंवा कमी झाली, इतक्या संकुचित लेवलवर हा पुरोगामी महाराष्ट्राला आपण नेऊन ठेवणं योग्य होणार नाही. हा भाग एक. मूळ मुद्दा एवढाच आहे, मूळ मुद्दा एवढाच आहे राजेंद्रजी, मूळ मुद्दा एवढाच आहे. राणे साहेबांचं नेतृत्व असेल, वैभव नाईकांचं नेतृत्व असेल, आमचे तिथे राजन तेली भाजपचे आहेत, प्रमोद जठार आहेत, आमचे माधव भंडारी आहेत, हे भाजपचे नेते आहेत. आपण सगळ्यांनी म्हणून हा प्रयत्न करू की तिथे त्या डंपर मालकांचं म्हणणं आहे की 20 ते 30 नाही, राम दंडाच्या कदम, तो ऐवजी मुद्दा लाख वेगळा आहे. रुपये दंड पण करतात. काँग्रेसमध्ये राणे एकाकी पडले, वस्तुस्थिती आहे की नाही? हे बघा, प्रत्येक पक्षामध्ये गट तट असतात. हा. वेळ काळ पाहून त्या गटातटाचं, कधी कुठल्या गटाचं वर्चस्व, कधी कुठल्या गटाचं कमी वर्चस्व असं होत राहतं. पण त्याच्यामुळे की एखाद्या घटनेमुळे बाबा राधाकृष्ण विखे पाटील गेले नाहीत म्हणून राणे कमी वगैरे, त्याच्यामुळे अशी काही संकुचित चर्चा करता कामा नये. नाही, संकुचित चर्चा नाही राम कदम, मी समजू शकतो. राणे साहेबांचे तुम्ही शेजारी असल्यामुळे मी समजू शकतो, फार मोठा घास तुम्ही घेणार नाही. नारायण राणे ही व्यक्ती पूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यांना एका जिल्ह्यापुरतं आपण मर्यादित ठेवणं योग्य होणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा प्रश्न या ठिकाणी संयुक्तिक नाहीये. ठीक आहे, मूळ हरीश मुद्दा रोगे एवढाच आहे. ठीक आहे, हे राम कदम, मी येतो आंदोलन ज्यामुळे तुमच्याकडे. झालंय, मी येतो तुमच्याकडे त्या दुसऱ्या प्रश्नावर. आंदोलनाच्या प्रश्नांना आपण सगळे म्हणून कशा पद्धतीने न्याय देणार आहोत? त्यांना लाख रुपयाचा दंड होत असेल असं त्यांचं म्हणणं आहे, चुकीचं आहे. नियमाप्रमाणे 20,000 झाला पाहिजे. तर आपण सगळेच राजकीय पक्ष म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण पाहू. ठीक आहे. आमचे भाजपचे माधव भंडारी जे सगळे लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळे याला कुठल्याही एका पक्षाने हा विषय हायजॅक करण्याचा प्रयत्न कृपा करून करू नये. ठीक आहे, तुमचा इशारा काही थेटपणे पक्ष काँग्रेसकडे आहे. करतायत. हरीश रोगे, बोला. मी संदीप येतो एक मिनिट. संदीप येतो एक मिनिट. काय प्रश्न तोच काय? प्रश्न मगाचा जो चर्चेतला आहे तोच प्रश्न. नाही, राणे काँग्रेसमध्ये एकाकी पडले हे स्पष्ट आहे. गेल्या काही दिवसापासून चित्र दिसतंय. राजेंद्र, खरं म्हणजे या चर्चेमध्ये आपण विचारलेला प्रश्न जो आहे तो अप्रस्तुत आहे. कारण असं आहे की संदीपने मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जिल्हा लेवलचा एक प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधली काँग्रेस पक्षाची संघटना, एवढंच नव्हे तर बाजूचा जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, त्या जिल्ह्याची सगळी संघटना ही राणेसाहेबांच्या बरोबर आहे, काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे. आता इथे कोणाबरोबर काही राजकीय लढाई वगैरे करायची नाही आहे, हा लोकांचा प्रश्न आहे. आणि तुम्ही असं मगाशी विचारलं की मग विखे पाटील कशासाठी गेले. आता आणखी काही दिवसाने महाराष्ट्र असेंब्लीचं त्या ठिकाणी अधिवेशन भरणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये हे जे म्हणजे वाळू किंवा रेती किंवा खडी किंवा आणखी काही त्याचा अभ्यास करायला विखे पाटील तिकडे गेले. नॅचरली तो प्रश्न काय आहे, लोकांचा तो प्रश्न आहे. आणि तो हा लोकां- युक्तिवाद- नाही, नाही, तो रोगे लोकांचा साहेब, हा एक- युक्तिवाद एक- पटेल एक का? मिनिट, एक मिनिट. पक्षाचे तो प्रवक्ते लोकांचा म्हणून प्रश्न- चांगला युक्तिवाद तुम्ही करता, पण हा लोकांचा पटेल प्रश्न- का? एक गोष्ट, लोकांचा प्रश्न समजून घेतल्याशिवाय तो त्या सभागृहामध्ये मांडता येणार नाही. नाही, पण आणि मी नेत्याचे एक प्रश्न सांगतो कधी आपल्याला, समजून घेणार? मी एक जो आपल्याला- नेता एकाकी नाही, नाही, पडलाय. एक मी आपल्याला एक सांगतो, माझ्या पक्षामध्ये राजकीय मतभेद असतात. आम्ही एकमेकाबरोबर गट-तट आहेत. नाही, गटतट नाही, राजकीय आमचे विचार- मतभेद आहेत, पण अहो, आम्ही गट- लोकशाही- अशोक चव्हाणांचा आम्ही एक गट, लोकशाही- नारायण राणेंचा एक गट, हे गट आहेत की एक नाही? गोष्ट मी सांगतो, आम्ही लोकशाही प्रक्रियेमध्ये वावरतो, त्यामुळे मला माझं स्वतंत्र मत आहे, राणेंचं मत आहे, अशोक चव्हाणांना त्यामुळे गट-तट करायला परवानगी आहे. गट नाही, ते तुम्ही म्हणा. आमच्या पक्षामध्ये गट नाही. ज्यावेळेला नाही, एक ज्यावेळेला राजकीय लढाई कोणाबरोबर करायची असेल त्यावेळेला आम्ही सगळे एक आहोत. आणि ज्या वेळेला लोकांची लढाई, राजकीय लढाई राणे साहेब ज्या वेळेला लढत असतील त्यावेळेला संपूर्ण काँग्रेस पक्ष हा राणे साहेबांच्या आता एकटे बरोबर पडले असेल. म्हणून काँग्रेस सगळी बरोबरीने नाही, हे चालली. तुम्ही म्हणते, हे तुमचं म्हणणं आहे की ते एकटे पडले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे. संदीप, हा, मी राम कदम खरोखर सुंदर बोलले आणि खरोखर हीच चर्चा झाली पाहिजे. पण काय होतं, वैभव नाईकांच्या वयाचा, अनुभवाचा सगळा फरक बघितला तर वैभव मध्ये करणारी वस्तुस्थिती आहे. रोगे साहेब बोलले, राम कदम बोलले, सामंत बोलले, खरोखर ह्या पद्धतीने गेलं पाहिजे. राणे साहेब हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते आहे. हा प्रश्न जिल्हा लेवलचा आहे. आज तुम्हाला साहेब सांगतो, जेव्हा कदम साहेब म्हणाले की कलेक्टर किती मुगरूर वागले असतील, साहेब आजच्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये ह्या कलेक्टरनी, जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जनना बोलवलं आणि त्यांना शिव्या केल्या. आज सिव्हिल सर्जन आमचे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन ऍडमिट आहेत. त्यांना शिवीगाळ अशासाठी केली की तुम्ही आमदार नितेश राणेंना काय ऍडमिट करून घेतलं सुरुवातीला,
मला सांगा ह्या पद्धतीने जर हे जर शासन चालत असेल, मला सांगा गरिबांनी कोणाकडे बघावं? हे शासन आहे, नोकरशाही आहे की लोकशाही आहे? SP आणि कलेक्टरनी हे जाणून बुजून घडवलेलं षडयंत्र आहे. नितेश राणेंनी मला सांगा, पहिल्या मजल्यावर कलेक्टर ऑफिस आहे, नितेश राणे एक लोकप्रतिनिधी आहेत, एक आमदार जातो आणि त्यांची भेट मागतो, कलेक्टर आत कडी घालून आत बसतात आणि भेट देत नाही आणि तिथून SP सरळ SRP घेऊन येतात, डायरेक्ट लाठीचार्ज करतात आणि त्या लाठ्या खिडकीच्या तावदानावर बसल्यानंतर तिथे काचा फुटतात. मला सांगा, कलेक्टरच्या फर्स्ट फ्लोअरवर काय दगडगोटे ठेवलेले होते? आणि त्यावेळी या सगळ्या प्रश्नाचं राजकारण मग काचा फुटल्या कशा काय? जिल्ह्यातले नेते करतात. एक मिनिट साहेब सांगतो. काचा कशा काय फुटल्या? क्लिअर केलं की सर्वपक्षीय मीटिंग मुख्यमंत्र्यांनी बोलवली. का काँग्रेस पक्षाला बोलवलं नाही? ठीक आहे, नितेश राणे अडकलेले होते, आम्ही पक्षाचे नाही पदाधिकारी नाही, होतो. नितेश राणे अडकले आम्हाला असतील तर काय मग बोलवलं? काँग्रेस, ऐका संदीप, नितेश राणे तिकडे अडकले असतील तर हा, इथे बोला. मुंबईत बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी का तिथे नाही नाही, गेला? त्याने बोलवायला नको का? काय- ज्या वेळेला बोला, एक मिनिट, ज्या वेळेला ते शिष्टमंडळ घेऊन गेलं मुख्यमंत्र्याकडे, त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी, मग तो सिंधुदुर्गामधला असेल किंवा मुंबईमधली जी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आहे, राम कदम म्हणतात सर्वपक्षीय नेते गेले नाही, पाहिजे. नाही, गेले पाहिजे. मग बोलवलं का नाही? बोलवण्याची जबाबदारी हो, कोणी? बोलवलं नाही ज्या साहेब, बोलवलं. कोणी- ज्या काल कोणी मुख्यमंत्र्यांना पुढाकार राणे घेतला साहेबांनी ह्या होता, भाषेत अरे विचारलं, संदीप, एक मिनिट. मुख्यमंत्र्यांना ह्या भाषेत विचारलं, तुम्ही आम्हाला का निमंत्रण दिलं नाही? राम कदम, तर प्रशासनाकडून ह्यांना सगळ्या पक्षांना बोलवलं जातं. वैभव मी येतो तुमच्याकडे, वैभव येतो. मला सांगा, हे जर एकच मिनिट, राम कदम उत्तर राजेंद्र, देतात. एकच- मी येतो. राजेंद्र, एकच मला मुद्दा मांडायचा आहे नम्रपणे- की मगाशी कोणीतरी नम्रपणे सांगितलं एवढंच की त्या ठिकाणी बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. वैभव नाईकने सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली, परंतु मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय झालं हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं नाही. यांनी येऊन वर्तमानपत्रांना माहिती दिली की आमचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या बरोबर आहे, दृष्टीने मुख्यमंत्री बरोबर आहे. पावलं टाकणार आहेत, बरोबर आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्याकडून बरोबर आहे. किंवा महसूल मंत्र्यांच्याकडून अधिकृतपणे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही काय करणार आहोत हे अधिकृतपणे सांगितलं गेलं नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षामध्ये बरोबर आहे, घेतली पाहिजे. आता विखे पाटील जाऊन अभ्यास करतील तर विधिमंडळात नाही 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 नाही, उत्तर त्याने मिळेल ना. सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, आमचं शिष्टमंडळ गेलं आणि आम्हाला त्याने आश्वासन दिलं आणि आमचे प्रश्न सुटलेले आहेत. मग ते सुटलेले प्रश्न ते कशा प्रकारे सोडले गेलेले आहेत, सोडवले गेले आहेत ठीक आहे, हे सांगायला राम पाहिजे कदम. ना मुख्यमंत्र्यांच्याकडून. राम कदम, राजेंद्रजी, कुणी काहीही बोललं तरी वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे, वाळू आणि जे गौण खनिज आहे त्या संघटनेचा अध्यक्ष माननीय आमदार नितेश राणेंसोबत तुरुंगात आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्यांनी जवळपास हा जो आंदोलन आहे हे मागे घेतलंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी करू ही आश्वासन दिल्याच्या नंतर फक्त आता कसं झालं की आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की वैभव नाईक सुद्धा आमदार आहेत, त्यांची उंची ऐका 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 संदीप साहेब ऐका, एक मिनिट, संदीप. संदीप साहेब ऐका ना, संदीप साहेब ऐका ना, संदीप, एक मिनिट, साहेब संदीप. ऐका, 2 मिनिटं ऐका. आपण बोलताना मी बोललो का संदीप साहेब? 2 मिनिटं ऐका की वैभव नाईक तिथले आमदार आहेत, त्यांची उंची आपल्याला नाकारता येणार नाही, पण हेही आपल्याला नाकारता येणार नाही की आता सगळं झाल्याच्या नंतर, कारण मुख्यमंत्री हे पद पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, ते काय आमंत्रणाची कोणी वाट पाहिजे नसते. खरोखर जर समस्या असतील तर स्वतःहून काँग्रेसचे सुद्धा लोक येऊ शकले असते. त्यांना फक्त या पूर्ण प्रकरणाचं आता फक्त क्रेडिट घ्यायचंय. त्याच्यामुळे हे क्रेडिटची लढाई सुरू आहे. मूळ जो खरा डंपर मालकांचा जो प्रश्न आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवलेला आहे. फक्त आता त्याचं श्रेय मग आता कोण घेणार? हे क्रेडिट याच्यासाठी भाजप ही घेत सगळी नाही का लढाई राम सुरू कदम? आहे. त्याच्यामुळे- पालकमंत्री नाही, नाही, शिवसेनेचे विशेष श्रेय घेण्याचा नाही, माननीय मुख्यमंत्री भाजपचे सगळ्यांचे नेते आहेत. क्रेडिट एका घेत नाही पक्षाचे- आहेत का? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला हे बघा, शिष्टमंडळ सर्व पक्षीय भेटलं, त्या सर्व ठिकाणी पक्षी, त्यात काँग्रेसचे लोक काँग्रेस आले नाहीत, नव्हतं. राष्ट्रवादीचे लोक आले. त्यात ऐका, काँग्रेस नव्हतं. त्यांनी यायला पाहिजे होतं, आले नाहीत. काही म्हणतात आणि बोलावलं याच्या नाही पलीकडे तुम्ही. जाऊन मी आज जबाबदारीनं सगळ्या पक्षांना जाहीरपणे आवाहन करतो की या विषयाचं आम्हाला राजकारण करायचं नाही. कोकणातलं पर्यावरण टिकलं पाहिजे, कोकणातला पोटजीविका भरणारा व्यावसायिक सुद्धा टिकला पाहिजे. आपल्याला सुवर्ण मध्य काढायचं आहे. जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून येऊया आणि याचं राजकीय श्रेय घेण्याची लढाई बाजूला सोडून कोकणातल्या माणसाला कसा न्याय देता येईल, श्रेयासाठीचीच लढाई आपण सगळी सगळ्यांनी सुरू आहे. एकत्र करूया. आमचं आव्हान आहे, ठीक आहे, आमचं वैभव, आव्हान आहे मी येतो सगळ्यांना. तुमच्याकडे. राम कदमनं एकच- वैभव तर आहेतच आमच्या सोबत, संदीपनी बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आमच्या 2 वाक्य. रोगे साहेब 2 वाक्य. राम मिनिटं, कदम 2 मिनिटं. साहेब, नंतर मुख्यमंत्र्यांकडे मला एक गेला मिनिट द्या. असताना येतो मी, त्या येतो. निमंत्रणाची वाट बघू नये असं आपण म्हणालात, बरोबर आहे. एक गोष्ट आहे हो की 3 दिवस आंदोलन करून सुद्धा
जिल्हाधिकारी भेटले नाहीत म्हणून त्यांना भेटायला गेलेलं जे शिष्टमंडळ होतं त्यांना रॅपिड ॲक्शन फोर्सने रॅपिड ॲक्शन फोर्सचा मार खावा लागला. आणि मग आता मुख्यमंत्र्याकडे न बोलवता जर आम्ही गेलो असतो तर आम्हाला कशा प्रकारचा माल तिथे मिळाला असता ते जरा सांगा ना तुम्ही. हो, मुख्यमंत्र्याकडे कुठे कोणी न बोलवता आम्ही जाऊ शकतो का? रोगे साहेब, आपण ज्येष्ठ मोठे नेते आहात. मुळामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर कसे वागले, SP कसे वागले याचं समर्थन कुणीही करणार नाही. सर्वसामान्य माणूस गेला तरी ह्यांनी भेटलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि ते जर भेटले नसतील तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे चौकशी पुढे येईल कोण दोषी नाहीये. पण आपल्यासारख्या माणसांनी असं म्हणणं की मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यावर काय झालं असतं, मला असं वाटतं हे तितकं संयुक्तिक होणार नाही. उलट पक्षी याचं कुणीच राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये ही माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे रामदास, आपला वेळ संपला. पर्यावरण राखायचंय, आपल्याला कुठलाही विषय चिघळवायचा नाहीये. पण दुर्दैवानं काँग्रेसला हा विषय चिघळवून याचं सुद्धा विधान भवनाच्या त्या अधिवेशनाच्या आधी त्यांना राजकारण करायचं. राजकीय वातावरणातलं पर्यावरण पण आपण सांभाळण्याचा प्रयत्न करूया सगळे राम कदम मिळून, काय हरकत नाहीये. ती संजीवनी सगळ्याला मिळू अशी अपेक्षा करूया. 9 तारखेला परवा अधिवेशन सुरू होत आहे. काँग्रेसला मुद्दा पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आहेत. त्याच्यामुळे हे सगळा चालू आहे खेळ. यांना 4 दिवस डंपर मालक आठवले नाहीत. आठवलं का तर परवा अधिवेशन कदम साहेब, आमची फार मोठी अडचण होते हो. आमचं कोणी गेलं नाही तर हे म्हणतात की आमच्यामध्ये गडबाजी आहे. आणि मग राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेल्याच्या नंतर म्हणतात की ते अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यासाठी म्हणून वातावरण तयार करायचं आहे. आमची मोठी अडचण होते. काँग्रेसकडे एकमेकाला भांगड्या भरतायत इथे. संदीप एक मिनिट, संदीप वैभव नाही इथे. हा, राजेंद्रजी मगाशी सामंत सरांनी सांगितल्याप्रमाणे की या जिल्ह्यामध्ये जे मोठे खनिज पट्टे आहेत, जे मेजर मायनिंग आहेत, त्या मेजर मायनिंगला सिंधुदुर्ग जिल्हावासियांचा विरोध आहे. आमचा पण त्या मेजर मायनिंगला विरोध आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांची जी भूमिका सामंत सरांची तीच आमची भूमिका आहे. मोठ्या खाणी झाल्या तर या जिल्ह्याचा पर्यावरणाचा हान मोठ्या प्रमाणात होईल. परंतु छोटे जे व्यवसाय, छोटे गौण खनिज आहेत, जे मायनर मिनरल्स आहेत, त्यामध्ये मात्र या ठिकाणी चिरे असतील, वाळू असेल, खडी असेल, या ठिकाणी मात्र जे स्थानिक लोकांना रोजगार देणारे व्यवसाय आहेत, या व्यवसायाला आमच्या स्थानिक जनतेचा कुठलाही विरोध नाही. त्यामुळे भविष्यात सुद्धा या ठिकाणी मोठे खनिज पट्टेला या ठिकाणी आपण सर्व पर्यावरणवाद्यांनी या ठिकाणी विरोध केला पाहिजे. त्यानंतर दुसरा एक या ठिकाणी मुद्दा होता, आपण प्रश्न विचारला होता की माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ या ठिकाणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काही पुढे गेलं नव्हतं किंवा त्यांनी वेळही मागितली नव्हती. या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या आमदारांनी या ठिकाणी आमदार म्हणून मी आणि या ठिकाणी माधवराव भंडारी यांनी आम्ही वेळ मागितली होती. प्रमोद जटाव सगळेच आमचे पदाधिकारी होते आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे आदेश त्यावेळी केले त्याची प्रेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत त्यांना ऑफिशियल प्रेस घेण्यासाठी या ठिकाणी सांगितलं आणि आम्ही या ठिकाणी कुठली मुख्यमंत्र्यांची भूमिका आम्ही जाहीर केली नाही, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भूमिका जाहीर केली. समजा प्रदेश प्रवक्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका जाहीर केली आणि त्याच्यावर तुमचा प्रश्नचिन्ह असेल तर मात्र एक गोष्ट वेगळी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एकेकाळी राणे म्हणतायत की हे आमदारांनी पळून भारतीय जनता पक्षाची भूमिका त्यांचा प्रवक्ता मांडू शकतो, मुख्यमंत्र्याची भूमिका प्रवक्ता मांडू शकत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका कुठला निर्णय घेतला ते जाहीर करायला पाहिजे होतं. हे विसंगत आहे, तुम्ही जे बोलता ते बरोबर नाहीये. माधव भंडारी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकतात, सरकारची भूमिका मांडू शकत नाही. काल वार कोण बघा, काल वार कोण रविवार, एक मिनिट सोमवार 2 दिवस सुट्टी होते. हा ठीक आहे चालेल. प्राध्यापक सामंत, शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या पर्यावरण सांभाळणारे सगळे जे अधिकारी असतील त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न जे अधिकारी सगळे प्रशासकीय लेवलला करत असतील तर ते कुठेतरी राजकीय व्यवस्थेचे बळी ठरताना दिसत आहेत असं एक अभ्यासक म्हणून तुम्हाला जाणवत नाही का? याबद्दल माझं मत जरा असं वेगळं आहे. आपण हा बघताना पर्यावरणाचा प्रश्न हा खूप बरोबर बघतोय असं मला वाटतंय. कारण मगाशी संदर्भ देण्यात आला की पारंपरिक साधनं आहेत जगण्याची वगैरे, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की वाळू म्हणा, खडी म्हणा, दगड हे सगळे मर्यादित साठी आहेत आणि ते जे काढून झाले ते 5-10 वर्षात, तर ह्यापुढे आपल्याला उपजीविकेला ह्या लोकांना काय राहणार आहे. आपण आतापासूनच पर्यावरणपूरक विकासाची कास धरून लोकांना कायमचा रोजगार काय उपलब्ध होईल हे पाहिलं पाहिजे. पारंपरिक आहेत म्हणून ते तसेच चालू राहू द्यायचे का? नाही. दुसरं असं आहे की आपलं जे नियोजन आहे, दूरगामी नियोजन आहे किंवा आपलं काहीतरी धोरणं करतोय,
ही धोरणं आता पर्यावरण पूरकच असली पाहिजेत, इंटिग्रेटेड असली पाहिजेत. याचं प्रमुख कारण असं आहे की आता सगळे जे चाले वरवरच्या मलमपट्ट्यात चाललेले आहेत. पर्यावरण पूरक जर विकास झाला तर अनेक प्रश्न जे आता आपल्याला भेडसावत आहेत ते भेडसावणार नाहीत आणि आपल्याला हा वादविवादही करायचा प्रश्न पडणार नाही. बरोबर आहे. किंबहुना आता पर्यावरणाचा ऱ्हास होतोय ही काळाबरोबरची आपली शर्यत आहे. आपण हरत चाललेलो आहे हे दुर्दैवाने आपले धुरीण नेते लक्षात घेत नाहीयेत. जगभर बघा तुम्ही, आपल्याला काळ माफ करणार नाही, पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. गेली 5-10 वर्ष आपण पर्यावरणाबद्दल वारंवार बोलतोय, प्रत्यक्षात कृती अतिशय शून्य आहे. हे अतिशय गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. एक खरं आहे. आहे. दुसरं, सगळ्या प्रश्न वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं प्राधान्य असलं पाहिजे की पर्यावरण प्रश्न स्थानिक लोकांचा त्याच्यात सहभाग. आपण गोव्याचं उदाहरण आपल्या शेजारीच आहे, आपण उत्तम बघतो आहोत. शेती, भूजल, बागायत यांच्यावर होणारे दुष्परिणाम हे कायमचे होत चाललेले आहेत. ठीक हे आहे आपण ओढून घेणार आहे का, डोळ्यावर कातड ओढून? याचं होता कामा नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की तुम्ही जे सरकारी अधिकारी म्हटले, सरकारी अधिकारी तो इज अ सिव्हिल सर्वंट. आपण एक विचार केला, सिव्हिल सर्वंट आहे आणि स्थानिक जनतेसाठी जे योग्य आहे ते केलं पाहिजे. मी ह्याच्यावर जास्त भाष्य करत नाही कारण माझा तो विषय नाही. पण मला असं वाटतं की मोठ्यापणे आपण पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करणं, या सगळ्या लोकांनी किमान काही पक्षावर काही मुद्द्यावर एकत्र येऊन काहीतरी ठोस निर्णय घेणं स्थानिक पातळीवर अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतरी फार मोठी गंभीर चूक करतोय असं मला वारंवार वाटतंय. अगदी खरं आहे. धन्यवाद. सगळ्या पाहुण्यांचा माझा वेळ संपलाय. मात्र ज्या पद्धतीने हे वाळू माफिया राज्यभरातले असतील आणि या सगळ्यांना सांभाळण्याकरता म्हणून आपण जर राजकीय व्यवस्थेतल्या अधिकाऱ्यांचे राजकीय दबावापोटी बळी देत असू तर पर्यावरण सांभाळणार कोण आणि त्याचं रक्षण करण्याकरता आपण एकत्रित येणार कधी, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. आणि या सगळ्यावरून आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. याच्यातलं राजकीय वातावरण आणि त्याचं पर्यावरण सांभाळण्यात जरी आपण यशस्वी झालो तर राज्यातले काही प्रश्न मार्गी लागतील. इतकंच आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. पहा फक्त IPN.